सकाळपासून अज्ञातवादात असलेल्या खडसेंचं दर्शन थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना झालंय। मोबाईल क्लिप आणि ट्विटच्या माध्यमातून खडसेंनी मला शेतकऱ्यांसाठी काम करू द्या असं आवाहन केलंय। तसंच माझ्या विरोधातील सगळे आरोप नियोजित कटाचा भाग असल्याचं म्हणत खडसेंनी स्वकीयांवरच निशाणा साधलाय। तेव्हा राजीनाम्याच्या चर्चेनंतर एकनाथ खडसे माध्यमांच्या समोर आलेले आहेत। ट्विट त्यांनी केलेलं आहे। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्या सोबत आहेत। अभयजी, खडसे म्हणत होते की माझ्या विरोधात कुठलंही षडयंत्र नाहीये, पण आता ते म्हणतायत की सुनियोजित कटाचा हा भाग आहे। त्यांचा अंगुली निर्देश कोणाकडे आहे? मला वाटतं की त्यांच्या गेले 2-3 दिवसापासून ज्या राजीनाम्याची चर्चा चालू आहे, ज्या पद्धतीने अहवाल मागवण्यात आले, देण्यात आले आणि त्यांच्या बाजूने त्यांच्यावरील आरोपांचं खंडन करायला कोणी उभं राहिलं नाही। एक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा अपवाद वगळता दुसरा कुठलाही नेता त्यांच्यावरच्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यायला उभा राहिला नाही। केवळ पक्ष त्यांच्या पाठीशी आहे या विधानाव्यतिरिक्त त्यांच्या आरोपासंदर्भात कोणीही बोलायला तयार नव्हतं। त्या संदर्भात त्यांची नाराजी मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली आहे। दुसरं असं आहे की आता जो अहवाल दिला त्याच्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाकडे हा निर्णय गेलेला आहे। तर या संदर्भात जो निर्णय घ्यायचा तो पक्षाने घ्यायचा आहे। त्यांनी एक प्रकारे या पक्ष नेतृत्व राज्यातल्या नेत्यांवर आपला निर्णय हायकमांडकडे गेल्यामुळे राज्यातल्या नेत्यांनी जशा आपल्या तक्रारी केल्या असतील तर आपलीही काही बाजू आहे हे पोहोचवण्याचा मला वाटतं की त्यांनी या माध्यमाचा उपयोग केलाय। ते मला वाटतं कदाचित सोमवारी मंगळवारी पक्षाध्यक्षांची भेट घेऊन आपली बाजूही मांडणार आहे। त्यामुळे आता तुर्तास तरी लगेच काही निर्णय होईल त्यांच्या संदर्भात अशी काही चिन्ह नाहीये। तर मला वाटतं की ते आपली बाजू मांडण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतात आणि हे ज्यावेळेस स्पष्ट झालं की लगेच निर्णय होणार नाही त्यानंतर मला वाटतं ते माध्यमासमोर आलेलं आहे। बरोबर, पण अज्ञातवासात जाण्याची खडसेंवर ही वेळ का आली असावी? रोज ज्या प्रकारे आरोप होत होते आणि ज्या प्रकारचे त्यांना तेच मुद्दे परत मांडावे लागत होते आणि ज्यावेळेस ते मुद्दे मांडत होते त्याचं खंडन करायला लोकही पुढे येत होते। त्यामुळे त्यांचा मला वाटतं की ते त्याच्यात ट्रॅपमध्ये कुठेतरी आपण सापडतो की काय असं त्यांना जाणीव झाली असावी। म्हणून माध्यमांपासून दूर राहणं कमी बोलण्याचा मार्ग त्यांनी म्हणजे जो की त्यांनी सुरुवातीला स्वीकारणं आवश्यक त्या काळात त्यांनी स्वीकारलेला दिसतो। पण ते असं म्हणतायत की या ठिकाणी हा सुनियोजित कटाचा भाग आहे। आता ते असं म्हणतायत याचा अर्थ स्वकीयांवर त्यांनी निशाणा साधलाय? दोन्ही असेल, कारण ज्या पद्धतीने म्हणजे 10 मेला यांना अटक झाली त्यांच्या निकटवर्तीय गजानन पाटील आणि त्याच्यानंतर तर या पद्धतीने सगळी प्रकरणं एका पाठोपाठ एक बाहेर येत गेली आणि आरोपांचं जे सत्र सुरू झालं त्यावरून एक निश्चित त्यांना वाटत असावं की हे काहीतरी एका पाठोपाठ एक प्रकरण बाहेर हा केवळ निव्वळ योगायोग नाही आहे, तर याच्या मागे कोणी मंडळी असावी। कदाचित त्यांचा रोख आपल्या पक्षांतर्गत विरोधकांकडे असावा किंवा एवढी सगळी डॉक्युमेंट विरोधकांकडे कशी काय पोहोचतायत याची स्वाभाविक मला वाटतं की कोणालाही शंका येणं स्वाभाविक आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल।